नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। माझा आवाज येतोय सर्वांना? आज खास करून पोलीस भरतीची प्रक्रिया लेखी परीक्षेची 3 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे आणि ह्या 3 सप्टेंबरला झालेल्या बँड पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर साधारणतः इथून पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा कल कसा राहील किंवा कशा स्वरूपाच्या प्रश्न राहतील याच संदर्भात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज मी आवर्जून लाईव्ह आलेलो आहे आणि पोलीस भरतीचं साधारणतः पॅटर्न कसा राहील किंवा प्रश्न कशा दिशेने जातील हेही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर गेल्या 8 दिवसापूर्वी एक शासनाने नवीन GR काढून पोलीस प्रमुख बरेचसे बदललेले आहेत, तर नक्की काय काय बदल झाला थोडंसं मी तेही सांगणार आहे, कारण आता SRPची 7 तारखेला 9 तारखेला परीक्षा आहे, त्यासाठी सुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल, तर त्याही विषयावर मी सविस्तर बोलणार आहे। तत्पूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलायचा तो म्हणजे नक्की आता इथून पुढच्या कशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका असतील। वैभवजी, महेशजी नमस्ते, सर्वांना आवाज येतोय? कपिलजी नमस्ते, राजू ममाने नमस्ते। आता एकदम शेवटचा टप्पा राहिलेला आहे। निलेशजी नमस्ते। SRP 19 पेपर हा तुमचं काय प्रश्न असतील तर सांगा। मला वाटतं रिसिट्स बहुतेक सगळ्यांची निघालेले आहेत, पण जरी रिसिट्सचं काही थोड्या विद्यार्थ्यांचं काय प्रॉब्लेम असतील, काय टेक्निकल अडचण असेल तरी आपण त्याचा पाठपुरावा करू, पण बहुतेक विद्यार्थ्यांचं निघालेलं आहेत रिसिट। हाय नमस्ते, जय हिंद, जय शिवराय। ठीक आहे, जय हिंद सर्वांना, जय हिंद। SRP 19 पेपर काय मला प्रश्न मी निश्चित नंतर ही त्याच्यावर येतो। नमस्ते सर्वांना। ठीक आहे, आता आपण मूळ विषयावर चर्चा करूया आणि तुमचं नंतर काय जर प्रश्न असतील तर ते पाहिल किंवा नंतर तुम्हाला गुड इव्हनिंग सर्वांना, गुड इव्हनिंग। 9 तारखेचं हॉल तिकीट आलं नाही असं काय मेसेजमधून विद्यार्थ्यांच्या दिसते, तर निश्चितपणे आपण बघू। उद्या जर नाही निघलं 10 वाजेपर्यंत पहा आणि तर मग फोन करा, बघू मग आपण काय अडचण आहे ते आपण समजून घेऊया। पण एकदा सुरुवातीला काय होते, टेक्निकल अडचणीमुळे काय रिसिट निघत नाहीत, पण नंतर तुम्ही जर त्यांना मेल पाठवला, त्यांनी तिथे एक मेल दिलेला आहे, रिसिट निघत नसेल तर संबंधित तुमच्या ह्याचा मेल करा, त्याच्यावर मेल एकदा करून बघा। मेल करून बी त्यांचं जर काही रिप्लाय नाही, असंच एका विद्यार्थ्याची अडचण येत होती की त्याला तो रिसिटच त्याचं निघत नव्हतं, मग ज्यावेळेस त्यांनी चेक केलं तर त्याचं पेमेंटच झालं नव्हतं। तर असे काय टेक्निकल बी अडचण असू शकते, तुम्ही मेल करा पहिल्यांदा। मेल करून बी तुम्हाला जर प्रतिसाद नाही मिळाला त्याच्यावर फोन करत बसू नका, त्या नंबरवर मेल करा। त्यापेक्षा सगळ्यात सिस्टीम त्यांनी सांगितले मेल करा, म्हणून मेल करून बी जर नाही आलं तर निश्चित फोन करा, मग आपण बघू काय पाठपुरावा करू जर अडचण आली तर। ठीक आहे, ठीक आहे। जळगावचं आलं नसेल तर एक थोडंसं थांबा, एक दिवस उद्या दुपारपर्यंत बघा काय होतंय, ती मेल करून बघा। पहिल्यांदा त्यांनी सांगितले मेल करा, त्या पद्धतीने मेल करा आणि नंतर काय होतंय ते पहा। जर काय मेल करून बी उत्तर येत नसेल तर मग आपण निश्चित पाठपुरावा करू। ठीक आहे, आजचा आपला जो विषय आहे तो सगळ्यात महत्त्वाचा समजून घ्या की आता पोलीस भरतीचा नक्की परीक्षेचं स्वरूप, कारण विद्यार्थ्यांना एक महापोर्टलची भीती होती ना, आता हे परीक्षा बी प्रश्नपत्रिका तशीच असेल का काय अशी भीती होती, तर तसं काही नाही। पोलीस भरतीचा संपूर्ण पेपर हे पोलीस खात्याकडूनच काढला जाणार आहे आणि ज्या संबंधित कंपन्या आहेत त्या कंपन्या फक्त भरती प्रक्रिया कंडक्ट करणार आहेत, त्यामुळे पेपरच्या काठिण्य पातळीत किंवा दर्जामध्ये किंवा स्वरूपामध्ये खूप मोठा बदल होईल असं वाटत नाही। आत्ता जो 3 तारखेचा पेपर झाला त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, तो बँडचा पेपर होता। सर्वांना माहीत आहे की 3 सप्टेंबरला कोल्हापूर आणि रत्नागिरी बँड पोलीस भरतीची प्रक्रिया झाली। जागा खूप कमी होत्या, 3-3च जागा होत्या त्या परीक्षेसाठी। कोल्हापूरमध्ये 2499 मुलं अपात्र ठरवल्यामुळे खूप मोठा गोंधळ झाला होता। खरं तर वाटत होतं या भरतीत पुन्हा खूप मोठा गोंधळ होईल, पण कारण कोल्हापूरचं जी भरती प्रक्रिया आहे ती खूप चुकीची अशी झाली की 3च जागा होत्या, समजा SCला 1, STला 1 आणि OBCला 1, पण त्या जर आधी डिक्लेअर केल्या असते, सामाजिक आरक्षण दिलं असतं तर अजून सोपं गेलं असतं, पण त्यांनी तसं केलं नव्हतं
असं तो विषय आता झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपल्याला समजून घ्यायचा की ही जी कोल्हापूरचा आणि रत्नागिरीचा पेपर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तर या पेपरमध्ये प्रामुख्याने 2-4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. एक मुद्दा, सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगतो काय नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला जाणवलं तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जाणवला तो म्हणजे स्थानिक प्रश्न विचारण्याचं पूर्वीप्रमाणेच प्रमाण ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या आधीच ठरलं होतं की जास्तीत जास्त स्थानिक प्रश्न विचारले जातात, कारण बऱ्याच वेळा काय होतात की एक उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरतो, समजा पश्चिम महाराष्ट्रातला उमेदवार विदर्भात फॉर्म भरतो आणि विदर्भामध्ये लगेच बदलीसाठी अर्ज करतो, किंवा विदर्भातला एखादा उमेदवार इकडे पश्चिम महाराष्ट्रात एका जिल्ह्यात फॉर्म भरतो आणि लगेच बदलीला अर्ज करतो. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना जास्त प्राधान्य देण्यासाठी स्थानिक प्रश्न किंवा एखाद्या ठिकाणी काम करताना सुद्धा स्थानिक प्रशासनाची, स्थानिक इतिहास असेल, स्थानिक भूगोल असेल, त्या गोष्टीची त्या व्यक्तीला माहिती असावी या अनुषंगाने स्थानिक प्रश्न नेहमी विचारले जातात. बँड पोलीसमध्ये तसं स्थानिक प्रश्न बरंचसं दिसून आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा अभ्यास करताना जसं तुम्ही मराठी ग्रामर, गणित, बुद्धिमापन किंवा GS वाचताय, चालू घडामोडी वाचताय, तसं स्थानिक प्रश्नावरती निश्चितपणे भर द्या. कारण खूप बऱ्यापैकी प्रश्न बँड पोलीससारख्या प्रक्रियेला जेवढे प्रश्न विचारले असतील तर प्रत्यक्ष फील्डवर काम करताना याहीपेक्षा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा. आता हे स्थानिक प्रश्न हे SRPला कधी विचारले जाणार नाहीत, शक्यतो नाहीत जात, आणि आयुक्तालयाला खूप कमी विचारले जातात. हे ग्रामीण परिक्षेत्र जे असतात ना, ग्रामीण जो SP पेपर काढतात त्याच्यावरती आजपर्यंतचा गेल्या 10-12 वर्षाचं जर पाहिलं व्यवस्थित तर स्थानिक प्रश्नांचं प्राबल्य जास्त राहिलेलं आहे त्याच्यावरती, ग्रामीण भागावरती. आत्ता कालचा जर कोल्हापूरचा पेपर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल तर कोल्हापूरच्या पेपरमध्ये किंवा रत्नागिरीच्या पेपरमध्ये सुद्धा कोल्हापूरचा जो SRP किंवा IRBचा ग्रुप आहे तो किती नंबरचा ग्रुप आहे, 16 नंबरचा जो ग्रुप आहे ना, त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. किल्ले सुद्धा विचारत होता बघा, कोल्हापूर जिल्ह्यातले किल्ले खालीपैकी कोणते नाही आहे असा प्रश्न विचारत असतात. किंवा पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती सुद्धा एक प्रश्न विचारला होता, तोही लक्षात ठेवा. कोल्हापूर जिल्ह्यातला मला वाटतं धबधबा एक विचारला होता, तर धबधब्याचं नाव लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामुळं राही सरनोबत नाव चर्चेत आलं, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले खेळाडू कोणते आहेत असाही प्रश्न विचारण्यात आला होता. आणि चंद्रकांत मांढरे जो कला दालन आहे, कला संग्रहालय, त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता मला वाटतं कोल्हापूरला. त्यानंतर खिद्रापूर देवस्थानावरती सुद्धा एक प्रश्न विचारण्यात होता. नवीन राजवाडा जो कोल्हापूरला बांधलेला आहे त्याचं साल विचारण्यात आलं होतं. खूप प्रकारचे प्रश्न कोल्हापूरवरती विचारला होता. रत्नागिरीत सुद्धा स्थानिक प्रश्न, विधानसभा मतदारसंघ किती आहेत रत्नागिरीत हाही प्रश्न विचारला होता. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पोलीस स्टेशन्स किती आहेत हाही प्रश्न विचारला गेला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की स्थानिक प्रश्न विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाची दिशा बदलली पाहिजे थोडीशी, लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला फोन आला की सर खूप सोपा पेपर होता. सोपा नव्हता पेपर बराचसा फसवा होता. वरवर जरी सोपा दिसत असला तर तो बँड पोलीसचा पेपर होता आणि त्याची 10वी काठिण्य पातळी असल्यामुळे दरवर्षीचं बँड पोलीसचं पेपर महाराष्ट्र पोलीसपेक्षा तुलनेने सोपंच असतात, हे लक्षात ठेवा. नवीन विद्यार्थी असल्यामुळे त्यांना कदाचित त्याची माहिती नसेल. काय विद्यार्थ्यांना निश्चितपणे पोलीस भरतीचा पेपर याच्यापेक्षा थोडासा काठिण्य पातळी वरची असते, कारण ती 12वीचा दर्जा आहे आणि बँड पोलीस 10वीचा दर्जा आहे. त्यामुळे निश्चितपणे 12वीच्या काठिण्य पातळीचा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला, 9 तारखेला आणि त्याच्यानंतरच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीच पेपरमध्ये दम नाही, तसं नाही. काय प्रश्न फसवंसुद्धा होतं, तर तेही सुद्धा विद्यार्थ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. मी तर असं समजेल की तुम्ही जो पेपर येईल तो पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता मी नंतर बोलणार आहे त्या विषयावर की विद्यार्थ्यांनी रोज आता इथून पुढे एक 8-10 दिवसात तुमचं शेड्यूल असणार आहे ना, किंवा आता SRPच्या मुलांचं शेड्यूल असणार आहे. रोज एक पेपर 90 मिनिटं वेळ लावून सोडवायचा, तो बी त्याच टायमिंगला सोडवायचा. समजा तुमचा पेपर जर सकाळी 11ला असेल तर रोज 11 वाजताच पेपर सोडवायचा. तुमचा पेपर जर संध्याकाळी 5 वाजता असेल तर रोज 5 वाजता. मेंदूला सवय होऊ द्या की या टायमिंगला पुढे पेपर येतोय आणि 100 गुणांचा पेपर शांत चित्तेने 90 मिनिटात आपण सोडवतोय, हे सवय झाली पाहिजे. म्हणजे निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जे काही चुकतंय ते वीक पॉईंट साईडला काढायचं, कोणत्या घटका मार्काचं त्याचं ॲनालिसिस करायचं आणि पुन्हा अभ्यासला वेगळ्या पद्धतीने अभ्यास स्ट्रॅटेजी आखायची. अशा पद्धतीचा फॉर्म्युला राहू द्या, कारण त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर एक स्थानिक प्रश्न हा एक मुद्दा होता. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रश्नाचा अभ्यास व्यवस्थित करा. स्थानिक प्रश्नावरती म्हणजे त्याचा एक अभ्यास चांगला करा. दुसरा एक असा मुद्दा यातनं भरती प्रक्रियेत जाणवला की 25-25चा फॉर्म्युला जो होता, 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमापन, 25 मार्क GS व चालू घडामोडी, या फॉर्म्युल्यावरती प्रश्न विचारले जातील जास्तीत जास्त, पण सगळेच विचारले जातील असं नाही. काय आता कोल्हापूर जिल्ह्यातच तो फॉर्म्युला मोडण्यात काढलेला आहे, मोडीत काढलेला आहे. त्यामुळे GSचं प्रश्न संख्या जास्त होती. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करताना हा जरी फॉर्म्युला दिला असला तरी काही वेळेस फॉर्म्युला सुद्धा चेंज जाऊ शकतो. त्यामुळं याच्याबरोबर GSचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. GS
स्थानिक प्रश्न, जिल्ह्यावरचं प्रश्न, अशा पद्धतीत रत्नागिरीमध्ये मला वाटते बऱ्यापैकी तो फॉर्म्युला पाळला होता. आता पुढे बघूया काय कशा पद्धतीने तो फॉर्म्युला पाळतात काय कसा. त्यामुळे 25-25चा पॅटर्न हा जरी असला तरी त्याच्यात बदलसुद्धा होऊ शकतो. ही एक दुसरा मुद्दा मला जास्त जाणवला, तेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अजून एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला जाणवला मला, तो म्हणजे मराठीत व्याकरणापेक्षा शब्दसंपत्तीवर जास्त प्रश्न विचारले होते. बघा, हा मुद्दा खूप गंभीर आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण मराठीचा पेपर काढताना बऱ्याच वेळा पेपर काढणाराचा काय दोष आहे का त्यांना व्याकरणामध्ये भीती वाटते, व्याकरणाचा प्रश्न टाकताना काय चुकलं, ॲन्सर कीमध्ये काय पुन्हा बदल झाला तर आपल्याला अडचण येईल अशी भीती वाटते काय. पण मराठी व्याकरणमध्ये म्हणजे जे समास, संधी, प्रयोग किंवा वाक्य पृथक्करण, वाक्याचं प्रकार, शब्दाच्या जाती, वर्णविचार ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो. पण एकदम साधा प्रश्न एखादा दुसरा विचारला जातो आणि खऱ्या अर्थाने शब्दसंपत्ती भर असतो. म्हणजे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, हे ह्याच्यावरती भर दिल्याचा दिसून येते अलीकडं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, मला असं वाटतं की आता आपल्याकडे कालावधी आहे तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शब्दसंपत्ती मराठीची चांगली पक्की करा. म्हणजे समानार्थी, विरोधार्थी मी तर सगळं आपल्या पोलीस भरतीच्या ठोकळ्यात दिलेलं आहे आणि निश्चित त्याच्यापेक्षा वेगळं करायची गरज नाही असं मला तर वाटतं. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता, पण मला असं वाटतं की पोलीस भरतीला जे लागतं ना ते बऱ्यापैकी मी त्याच्यात सगळं कव्हर केलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलं जाणार आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं का, की मराठीमध्ये विद्यार्थ्यांनी जसं ग्रामर विद्यार्थ्याचा म्हणजे विद्यार्थी 90% भर ग्रामरवर देतात आणि 10% शब्दसंपत्ती वाटतात, ते चूक आहे. मी तर म्हणजे शब्दसंपत्ती आता जास्त वाचा ग्रामरपेक्षा. कारण एक वेळेस ग्रामर सोडवतील पण शब्दसंपत्ती सोडवणं अवघड जाते आणि तशा पद्धतीत समानार्थी, विरोधार्थी शब्द खूप पक्क करा. म्हणजे मी पुस्तकात इतकं परफेक्ट दिलेलं आहे तर म्हणजे मी सांगतो समानार्थी, विरोधार्थी, इव्हन काही जणांनी, आता तुम्हाला काय जणांना माहीत असेल, मला मी काय सांगितलं नाही, पण कोल्हापूर जिल्ह्याचा किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा बहुतांश पेपर आपल्या पोलीस भरतीच्या ठोकळ्याच्या विशेष बाहेर नाही. तुम्ही एकदा चेक करा, म्हणजे इथे काय पुस्तकाची जाहिरात करायला नाही. ह्या पुस्तकापेक्षा वेगळं मला तर वाटलं नाही. म्हणजे हे पुस्तक सगळ्यांना माहीत असेल बरं का. पण त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना मी लिहिलेलं एक महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याचं पुस्तक आहे, ते महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या पेपरमध्ये जेवढं स्थानिक प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात पडलं होतं तेवढंच सगळं प्रश्न या 36 जिल्ह्याच्या पुस्तकात आहे. मी आवर्जून ते इथं दाखवतोय. हे जे 36 जिल्ह्याचं पुस्तक आहे ना, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, हे जाहिरात करत नाही बरं का अजिबात सुद्धा. ह्याच्यात आहे असं प्रश्न पडले, तुम्ही स्वतः पहा, 10-15 जणात घ्या, तुम्ही स्वतः पहा. जर तुम्हाला वाटलं योग्य बाबा ह्यात पडलेत प्रश्न, स्वतः चेक करा तुम्ही, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. त्या चालू घडामोडीतलं सुद्धा, चालू घडामोडीमध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत, तुम्ही स्वतः पहा ते चेक करून बाबा कसं आलं. चालू घडामोडीमध्ये आता काय बदल झालेला आहे, तर नवीन स्थानिक बदल झाला आहे, तर म्हणजे पोलीस प्रमुख बदललेले आहेत. आता बरेचसे गेल्या 8 दिवसात एक GR आला होता, तर ते GR आलेलं पोलीस प्रमुख सुद्धा मला तुम्हाला सांगायचे ते काय काय बदलले, ते नक्की काय लक्षात ठेवायचं. बाकीच्या बी घटना आहेत त्या. आता अशा पद्धतीने 3-4 बदल, म्हणजे स्थानिक प्रश्न एक विचारायला लागलेले आहेत त्याच्यावर एक भर द्यायचा. त्याचबरोबर 25-25चा पॅटर्न 100% लागू होईल याची गॅरंटी नाही, त्यामुळे ते बी एक लक्षात ठेवा. 25-25चा पॅटर्न लागू होईलच याची गॅरंटी नाही. आणि मराठी व्याकरणमध्ये जेवढं तुम्ही ग्रामर शिकताय तेवढ्या त्यापेक्षा जास्त ग्रामर तर आहेच, तुम्ही सोडवतायच, पण शब्दसंपत्तीवर भर द्या, कारण शब्दसंपत्तीवर खूप प्रश्न विचारले जातात. आणि दुसरं असं एक आढळून आलं ह्या परीक्षेला की MPSCचा धाटणीचा एक प्रश्न आला होता रत्नागिरीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी रत्नागिरीचा पेपर जर ॲनालिसिस केला तर MPSCचा धाटणीचा प्रश्न आला होता की स्थानिक स्वराज्य संस्थावरचा, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राजवरचा प्रश्न होता. त्याच्यात असं लिहिलं होतं की बलवंतराय समितीचा अहवाल 1957ला प्रसिद्ध झाला असा काहीतरी होता. त्यानंतर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली, दुसरं विधान होतं. त्यानंतर अजून एक असं विधान होतं, तिसरं स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात पहिल्यांदा राजस्थानमध्ये झाली असं काहीतरी तिसरं विधान होतं. आणि चौथं विधान होतं. मग खाली पर्याय होतं अ बरोबर, अ ब बरोबर, ब क बरोबर. तर असा पॅटर्न हा फक्त MPSCत असतो आणि तो डायरेक्ट बँड पोलीसमध्ये आला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यातल्या पोलीस भरत्यांमध्ये असं 2-4 प्रश्न असू शकतील MPSCच्या धाटणीचं, तर तेही सामना कसा करायचा त्या प्रश्नांचाही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. सह्याद्री करिअर अकॅडमीची जी टेस्ट पेपर गेल्या गुरुवारी झालं, तर मुद्दाम मी तसं 1-2 प्रश्न टाकलं होतं की जेणेकरून विद्यार्थ्यांना तशा टाईपचं प्रश्न हँडल करण्याचं कौशल्य आत्मसात व्हावं. त्याचबरोबर अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की एक महत्त्वाचा मुद्दा असा आढळला की फसव प्रश्न असतात नेहमी दरवर्षी, म्हणून आपण टाकतो, पण तरीसुद्धा तुम्ही लक्षात घ्या की खालीलपैकी कोणतं नाही, म्हणजे आहेचा प्रश्न तर जनरल असतो, पण खालीलपैकी कोणतं नाही, अचूक कोणतं नाही, अचूक कोणतं आहे असं प्रश्न विचारले जातात. नाही म्हणले की आता कोल्हापूर जिल्ह्यातला खालीलपैकी कोणता किल्ला नाही, आता कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला मोडत नाही, पण आपण काय प्रश्न वाचताना म्हणतो कोल्हापूर जिल्ह्यात किल्ला दिसला की लगेच पहिलं उत्तर टिकमार्क करून जातो पुढं, पण विचारलेलं असतं नाही कोणता.
ते नीट शांत डोक्याने हा प्रश्न सोडवा. कारण आता 7 तारखेला 9 तारखेच्या विद्यार्थ्यांनी नीट प्रश्न शेवटचा टप्पा वाचा. कारण MPSCचाच तो बी पॅटर्न नाही की अख्ख्या वाक्यामध्ये शेवटच्या शब्दात फसवायचं असतं. तर तसं शेवटचा शब्द नीट वाचा आणि मग उत्तराकडे जावा. नाहीतर लगेच एखादा नुसता वाक्य बघितलं की विद्यार्थी उत्तर टिकमार्क करतात. आणि असं गोंधळ बऱ्याच वेळा झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं. त्यामुळे असं फसू नका अजिबात सुद्धा. कारण ही खूप महत्त्वाची तुमच्या आयुष्यातला कलाटणी देणारी परीक्षा लक्षात ठेवा. 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थी मेहनत करतात, मी जवळून पाहिलेलं आहे. आणि एवढी मेहनत घेऊन अशा सिली मिस्टेक, अशा ब्लंडर मिस्टेक जर तुमच्या हातून झाल्या तर खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे अतिशय अलर्ट राहा, नीट प्रश्नांच्या मुळापर्यंत जा. पण वेळ घालवू नका, नाहीतर उगीच प्रश्न वाचत बसाल 1-1 मिनिटं त्या प्रश्नावर. फास्ट प्रश्न वाचा, पण शेवटचा शब्द बघा, आहे नाही, अचूक निवडा, अचूक कोणतं नाही, असं शेवटचे शब्द नीट निरकून पहा आणि मग उत्तरापर्यंत जावा. पहिल्या टप्प्यात सोडवताना, प्रश्नपत्रिका सोडवताना जे सगळ्यात सोपं आहे ते पहिल्या राऊंडला आधी फास्टमध्ये घ्या. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जे अवघड आहे ते दुसऱ्या राऊंडमध्ये घ्या. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सर्वात अवघड आहे ते घ्या. पहिल्या राऊंडमध्ये घेताना जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात त्यांना गोल करा. नाहीतर बऱ्याच वेळा विद्यार्थी पहिला राऊंड मारतात आणि नंतर दुसऱ्या राऊंडला आपलं कुठलं राहिलं होतं ते शोधायला पुन्हा 15 मिनटं घेतात, कोणता प्रश्न आपला राहिला होता. तर तसल्या चुका करू नका. पहिला राऊंड झाल्यानंतर पहिल्या राऊंडला जेवढं सोपं येतं, म्हणजे जो पोलीस भरतीची सिरियसली तयारी करतोय तो विद्यार्थी सहज पहिल्या राऊंडमध्ये 50पेक्षा जास्त प्रश्न सोडवतो, सहज, काहीच अडचण नाही. तुम्ही इथं तो पॅटर्न साहित्याचा पेपर सोडवताना वापरा, तोच पॅटर्नाची सवय लावा, म्हणजे तो पॅटर्न प्रत्यक्ष वापरते तो. पहिल्या राऊंडमध्ये 50 प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचं काय प्रश्न अवघड असतात ते असतात. दुसऱ्या राऊंडमध्ये बऱ्यापैकी ब्रेन शार्प झाला असतो, दुसऱ्या राऊंडमध्ये बरेचसे प्रश्न सुटतात. आणि मग फायनल तिसऱ्या राऊंडमध्ये स्टार केलेले प्रश्न घ्यायचे की जे शेवट राहिलेले आहेत. आणि तसा जर फॉर्म्युला वापरला तर 100% मला वाटतं काहीच अडचण येणार नाही. दुसरी एक गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांचं गोंधळ होतो, परीक्षेला जाताना सोबत ज्या वस्तू न्यायच्या ते 2-3 पेन आदल्या दिवशीच बॅगमध्ये ठेवा. कारण आता तुम्ही उद्या 7 तारखेलाच परीक्षेला जाणार आहे, त्या अनुषंगाने मी सांगतोय की जे मोठं टोक असतं ना, असं बॉल पेन घेऊन चला. 2-3 घ्या, बरोबर बॉल पेन असू द्या, घड्याळसुद्धा न्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेत तर घड्याळ घेत नाहीत आणि टाईमचं कसं मॅनेजमेंट करतात मलाही आजपर्यंत कळलं. तुमच्या हातात घड्याळ असू द्या ना, तुमचं घड्याळ्याच्या प्लॅनिंगनुसारच जाऊ द्या. पहिला टप्पा कितीला घ्यायचा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, अशा प्लॅननुसार जावा. बरोबर घड्याळ असू द्या, हॉल तिकीट घ्या, आधार कार्ड घ्या, सगळ्या वस्तू बरोबर बॅगमध्ये ठेवा व्यवस्थित. आणि मग म्हणजे माइंडचा कुठला गोंधळ होऊन देऊ नका. बऱ्याच वेळा परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांचं मी असं जवळून पाहिलेलं आहे की परीक्षेच्या दिवशी जातात आणि मग रिक्षा करून फिरत बसतात. परीक्षा सेंटर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे लांब तालुका लेवल आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशी कसल्याही परिस्थितीत जाणं, आपलं परीक्षा केंद्राच्या जवळपासच लॉजिंग किंवा तिथं राहण्याची व्यवस्था असेल तिथं राहा, जास्त लांब राहू नका. सकाळचं फ्रेश माइंडने उठा. रात्री शक्यतो जागरण अभ्यास करू नका. परीक्षाचा अभ्यास असा असतो की आता तुम्ही हाय लेवलने अभ्यास करा, जशी परीक्षा 1-2 दिवसात तसं थोडा कमी, आणि शेवट फ्रेश माइंड ठेवायचं. माइंड फ्रेश ठेवा आणि पूर्ण ताकदीने व्यवस्थित समजून घ्या. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर तुम्ही आत गेल्यानंतर कुठलाच गोंधळ गडबड अजिबातही करू नका. अतिशय शांत चित्तेने तुम्हाला परीक्षा फेस करायची, लक्षात ठेवा. बरेचसे गोंधळून जातात विद्यार्थी आणि मग काही सिले मिस्टेक होतात, तर तसं अजिबात होऊन देऊ नका. कारण ते ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट नसतो की माझं उत्तर असं चुकलं, माझं ते कोणाला जगाला म्हणजे म्हणे की नाही, जगाला अपयश स्पष्टीकरण नको असतं, जगाला यशाचा खुलासा असतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर सांगा कसं झाला ते हे चुकलं ते बरोबर, 6 नंबरचं मी इकडे उत्तरपत्रिकेत 7 नंबर लिहिलं, असल्या सबबी काही चालत नाही. जगाला कारणं नको असतात. त्यामुळे व्यवस्थित प्लॅन करा, सगळ्या फाईलमध्ये व्यवस्थित ठेवा सगळ्या गोष्टी. परीक्षा केंद्रावर आदल्या दिवशी जाऊन थांबा व्यवस्थित, आणि मग परीक्षा केंद्रावर जाऊन व्यवस्थित पेपर परीक्षेच्या आधी, म्हणजे जिथं परीक्षा केंद्र आहे ना तिथं व्यवस्थित आधी पोचा. तिथल्या वातावरणात सूट व्हा, शांत राहा. माझं हे राहिलं, माझं ते राहिलं असं म्हणू नका. शॉर्ट टिप्पण जर तुम्ही लिहिलं असेल, मायक्रो नोट्स आपण काढतो एकदम छोट्या मायक्रो नोट्स, तेवढ्या बरोबर असू द्या. फक्त लय मोठी अवजड पुस्तके घेऊन जायची आवश्यकता नाही. मायक्रो नोट्स, तुमच्या काही कोड असतात किंवा काही आकडेवारी असते थोडीशी महत्त्वाची, ती जर असेल तर ठीक आहे, शेवटची नजर फिरवायला काय हरकत नाही. पण लय अवजड साहित्य नेऊ नका, मोठी ठोकळण पुस्तकं, तितकी गरज तिथं का नाही शेवटच्या टप्प्यात. फक्त एक आणि गोंधळात पडू नका, ह्याचं उत्तर काय त्याचं उत्तर लगेच सुरुवातीलाच सगळं तुम्ही वाचलेलं असतं आणि आपोआप पुढं आठवत राहतं. पहिल्यांदा म्हणून सोपं सुरुवातीला सोडायचं, आपोआप ब्रेन शार्प झाला की सगळं आठवत राहतं. त्यामुळे थोडंसं असेल तेवढं न्या, लय टेन्शन घेऊ नका, काही करू नका. भरपूर तुम्ही अभ्यास केला, 2-3 वर्ष ज्याने सिरियस केला ना त्याला कुठलीच अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आता एक थोडासा विषयांतर करून मी परवा एक GR आला होता. मी चालू घडवण्याच्या पुस्तकात सगळे उच्चपदस्थ पोलीस खाते ते दिलेले आहेत, महाराष्ट्रातले पोलीस खाते उच्चपदस्थ दिलेले, पण बरेचसे चालू घडामोडी नेहमी बदलत असतं की नेहमी उच्चपदस्थ बदलतात. आणि म्हणून मी आवर्जून काही जे बदललेले उच्चपदस्थ आहेत ते तुम्हाला सांगणार आहे.
परवा गेल्या 6 दिवसापूर्वीच एक GR आला होता आणि पोलीस खात्यातील बरेचसे अधिकारी बदललेले आहेत आणि आता बदलल्यानंतर ते 2-4 वर्ष तर बदलले जाणार नाहीत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आता बदलल्या म्हणल्यानंतर त्यांना माहिती आहे की आता पुन्हा बदल होत नसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे आपलं चालू घडामोडीचं पुस्तक आहे, या चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये काय बदल झालेला आहे आता नवीनमध्ये, तो बदलसुद्धा मी नंतर स्पेशल लेक्चर घेऊन सांगणार आहे. पण तत्पूर्वी आत्ता जो काही लेटेस्ट पोलीस अधिकारी बदलले आहेत ते एकदा समजून घ्या. वाटलंच तर वही घेऊन लिहून घ्या, कारण बाकीचं तर ते अधिकारी सगळे आहेत, बाकीचे एकाच ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी आहेत. DG लेवलचे पोलीस अधिकारी शक्यतो तुम्हाला विचारले जातात. ॲडिशनल DG तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्यातले SP, त्या जिल्ह्यातलं पोलीस स्टेशन, त्या जिल्ह्यातलं समजा एखादं विद्यापीठ असेल तर विद्यापीठ, त्याची स्थापना, त्याचं कुलगुरू, हे प्रश्न तर निश्चितच आहेत, ते विचारले जातात. पण जे जनरल महाराष्ट्रासाठी जे विचारलं जातं तरी ॲडिशनल DG लेवलचे अधिकारी किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी विचारले जातात शक्यतो. त्यापेक्षा हे नाही. समजा खास करून गडचिरोलीचं परिक्षेत्र प्रमुख कोण आहे, गडचिरोलीची SP कोण आहे, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ते सगळे याच्यात दिलेले आहेत, त्यामुळे ते काय डबल सांगत नाही. जे बदललंय ते तुम्हाला सांगतो. आता बदलल्यामध्ये काय काय बदललंय बघा, सगळ्यांना कदाचित त्यातली कल्पना बऱ्याच जणांना असेल सुद्धा. SRP म्हणजे राज्य राखीव पोलीस दल, म्हणजे SRPचे जे प्रमुख आहेत ना ते आता सध्या चिरंजीव प्रसाद झालेले आहेत. पूर्वी अर्चना त्यागे होत्या, पण अर्चना त्यागे आता गेल्या 5-6 दिवसापूर्वी बदलून त्या ठिकाणी चिरंजीव प्रसाद आलेला आहे आणि SRPचीच परीक्षा असल्यामुळे तर कदाचित तो प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभाग जो पुण्यामध्ये आहे त्याला CID म्हणतात, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन ऑफ डिपार्टमेंट. ह्या राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचं प्रमुख रितेश कुमार झालेले आहेत. याच्या आधी अतुल चंद्र कुलकर्णी होते, पण आता रितेश कुमार त्या विभागाचे प्रमुख झाले आहेत. हेही बदल झालेला आहे. त्यानंतर सोलापूरचं पोलीस कमिशनरसुद्धा बदललेले आहेत. सोलापूरचे जे पोलीस आयुक्त आहेत ते आता त्या GRमध्ये बरं का 2-3 GR सलग 2 दिवस निघलेलं होतं, त्या सगळ्या GRचं महत्त्वाचा बदल सांगतो. बाकी सगळ्या पुस्तकात आहे, पण महत्त्वाचा बदल झाला म्हणजे सोलापूरचे पोलीस आयुक्त बदलून आता DR कराळे हे नवीन पोलीस आयुक्त सोलापूरला आलेले आहेत. तर तेही विद्यार्थ्यांनी गोंदिया SRP गट कितीला नाही अजून मेरिटचा आत्ताच तुम्ही टेन्शन घेऊ नका. मेरिटचा आता कुठं पेपर झाला का तुमचा, त्यामुळे त्याच्यात लगेच तो प्रश्नाला काय अर्थ नाही. सोलापूरचं पोलीस आयुक्त जे आहेत ते कराळे सर झालेले आहेत, ते एक लक्षात ठेवा. DR कराळे असे त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर नाशिक परिक्षेत्र प्रमुख, नाशिकचे परिक्षेत्र जे प्रमुख आहेत ते बदललेले आहेत. खरं तर नाशिक परिक्षेत्र प्रमुख आता कोणच नव्हतं सध्या, नेमकं आता नवीन नियुक्ती झालेली आहे. ते कारण नाशिक परिक्षेत्राचे जे प्रमुख होते त्यांची MPSCच्या आयोगावर नियुक्ती झाल्यामुळं नाशिक परिक्षेत्रात प्रमुखाची जागा तशी रिक्तच होती. तर नाशिक परिक्षेत्राच्या प्रमुखपदी आता नव्याने BG शेखर यांची नियुक्ती झालेली आहे. BG शेखर हे नाशिक परिक्षेत्राचे प्रमुख झालेले आहेत, ते नाव लक्षात ठेवा, BG शेखर. त्याचबरोबर नागपूर परिक्षेत्राचे प्रमुख बदललेले आहेत. बघा, नाशिक परिक्षेत्राचे प्रमुख एक नवीन झाले आणि नागपूर परिक्षेत्र, तुम्ही त्या परिक्षेत्रात परीक्षा देणार असाल तर ते विचारलं जाऊ शकतं. तर तेही विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर नागपूर परिक्षेत्राचे प्रमुख झेरिंग दोर्जे, बघा नाव लक्षात ठेवा, झेरिंग दोर्जे हे नागपूर परिक्षेत्राचे प्रमुख झालेले आहेत. दुसरं असं की सुधार सेवा, म्हणजे त्याला कारागृह म्हणतात, त्याला नाव आहे सुधार सेवा, सुधार सेवालाच कारागृह म्हणतात. तर सुधार सेवा किंवा कारागृहाचे प्रमुख जे ॲडिशनल DG दर्जाचं पद असतं ते प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी झालेले आहेत. याच्या आधी सुनील रामानंद होते, पण आता अतुलचंद्र कुलकर्णी यांचं सुधार सेवा कारागृहाच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. असं महत्त्वाचं बदललेलं अधिकारी आहेत. बाकी बरेचसे अधिकारी यातील आहेत, पण आता अजून काय काय बदल झाला ती मी पुढे एक उद्या किंवा परवा शक्यतो लेक्चर म्हणजे काय महत्त्वाचा बदल झाला तर त्याच्यावरती थोडीशी नजर टाकणार आहे. ते तुम्ही वाचलं, कारण चालू घडामोडी तुम्ही आहे असं पाठ करू नका, सतत बदल होत असतात, त्याच्यासाठी अलर्ट राहा त्या घटनेकडे. काय तुमचं प्रश्न बघूया आणि नंतर थांबू. SRPचे हॉल तिकीट नाही आले अजून. उद्याचा एक मी SRPचं ज्यांचं हॉल तिकीट आलं नाही ना त्यांनी सगळ्यांनी मेल करा. त्यांनी काय सांगितलंय तिथं समोरच तुम्हाला मेल दिलेलं आहे. तुम्हाला जर अडचण येत असतं मला मी सांगतो मेलचं WhatsApp तुम्हाला सगळ्यांना तिथं मेल दिलेलं आहे जिथं तुम्ही हॉल तिकीट काढता. त्यांना फक्त एक मेल करा. मेल केल्यानंतर कितीतरी विद्यार्थ्यांना पुन्हा हॉल तिकीट पाठवलेलं आहे. आणि मेल करून बी हॉल तिकीट आलं नाही तर पुन्हा फोन करा, मग रिपीट करा. अधिकारी रिपीट तुम्ही लेक्चर नंतर बघा किती रेकॉर्डिंग लेक्चर. मुंबई ड्रायव्हर अहमदनगर जिल्हा अभ्यास करायचा झाल्यास. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की जिल्ह्यावर कसं प्रश्न विचार. मी आता पुस्तकासाठी म्हणत नाही बरं का, हे पुस्तक तुम्ही डायरेक्ट पोस्टाने जर मागवलं 1 दिवसात मिळेल किंवा कुठेही, कारण आता SRPला तर विचारला जाणार नाही जिल्ह्यावर प्रश्न. तर पोलीस भरतीसाठी मी जाहिरात करत नाही, पण महाराष्ट्रातील 36 जिल्हे ह्यात एक वेगळे पण काय केले बरं का, की प्रत्येक जिल्ह्याची तर माहिती सगळी डिटेल दिली, पण प्रत्येक जिल्ह्यावर आजपर्यंत आलेला प्रश्न पोलीस भरतीला गेल्या 10 वर्षातलं सगळं प्रश्न खाली उत्तर असं दिले ते.
त्यामुळं जर एक मी नंबर सांगतो तुम्हाला, जर हे पुस्तक घरी पाठवायचं असेल तर एक नंबरसुद्धा तुम्ही नोट करा, कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या बुक स्टॉलला ते पुस्तक उपलब्ध आहे. पण समजा जर एखाद्याला ते पुस्तक उपलब्ध झालं नाही, मिळालं नाही, तर एक नंबर बी लिहून घ्या. तो नंबर तुम्हाला मी सांगतो, 7588. बघा 7588 164693. 7588 164693 या नंबरला फोन करा आणि पुस्तक पोस्टाने 2 दिवसात तुमच्यापाशी उपलब्ध होऊ शकतं. किंवा 9767 याही नंबरला फोन करू शकता, ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या बुक स्टॉलला सुद्धा उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला हे पुस्तक नको असेल तर तिथलं तरी स्थानिक कुठलं तरी पुस्तक वापरा, पण पुस्तक जिल्हासाठी 100% वापरा, कारण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील समोर. बस मला असं वाटतं की तुमच्या आता बऱ्यापैकी काय अजून शंका सर, मी जिथे फॉर्मची संख्या कमी आहे तिथं 2 ठिकाणी जर तुमचं 2 ठिकाणी जर केंद्र आले, एकाच दिवशी जर तुमची परीक्षा असेल तर आपण त्यावेळेस तुम्हाला सांगू काय कसा मार्ग निवडायचा. एकाच दिवशी 2 युनिटचे पेपर असतील तर एकाच दिवशी तुम्ही भरलेल्या याच्यातलं. जळगाव SRPचा पेपर कुठे होईल? जळगाव SRPचा पेपर तुम्हाला रिसिटवर सगळं डिटेल येणार आहे, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. तो पेपर कुठे होईल हा एवढा प्रश्न. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल, त्याला अजून टायमिंग आहे. मुंबईची पोलीसची 20 तारखेनंतरचं शेड्यूल सगळं लागणार आहे. 20 तारखेनंतर 20 सप्टेंबर नंतर इतर ग्रामीण आणि आयुक्तालयाचं शेड्यूल लागणार. त्यामुळे त्याचं आता काय टेन्शन लगेच घेऊ नका. तुम्हाला 10-15 दिवस अभ्यास करा व्यवस्थित. ड्रायव्हर पदाबद्दल तर काय वेगळं सांगायची गरज नाही. ड्रायव्हिंग क्षेत्राशी संबंधित 20 प्रश्नाची विचारणा आहे, तो वाहतूक नियमासंदर्भात, त्याची फक्त स्पेशल तयारी करा. बाकी तर सगळा पॅटर्न पोलीस भरतीचाच राहणार आहे. सर कधीचा जळगाव एक्झाम कुठं होईल? नाही त्याला काय, जळगावच्या एक्झाम गट नंबर 19चं पेपर कुठं. आता कसं झालं आहे की गट नंबर 19 अजून तयार झालेलं नाही, त्यामुळे त्याच्या परीक्षा वेगळ्याच ठिकाणी होणार. त्यांच्याकडं जे दुसऱ्या गटाचे समादेशक ते पेपर किंवा ती यंत्रणा पाहणार आहेत, कारण अजून तिथं कुठली नवीन गट तयार झाले, तिथं अजून कुठली व्यवस्था तयार झालेली नाही. मुंबई रेल्वे SRP 2 नंबर, SRPचे 2 नंबर. अहमदनगर जिल्हा अभ्यास करायचा, जळगाव जिल्हा 2. काय मला समजा ना, अहमदनगर ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला ना त्या जिल्ह्याची व्यवस्थित तयारी करा, एवढं मात्र मी आवर्जून सांगतो बरं का. आणि प्रश्न शेवटपर्यंत व्यवस्थित वाचा. बस वाटलंच तर तुमच्या ज्या काही कमेंट असतील ना त्यानंतर मी पाहील, आणि तुम्हाला जर काय मग त्याच्यावर प्रश्न विचारा. पहिल्यांदा रिसीट काढा. म्हणजे कसं होतं की बऱ्याच विद्यार्थी नाराज असतील की सर फोन उचलत नाही, ते डोकं हँग होऊन जातं. एका सेकंदात एक फोन येत असतो, त्याच्या प्रश्नाचं उत्तरच बरं काय काय प्रश्न बी त्यात विचारण्यासारखे बी नसतात तरी फोन येतात. पण जेवढं शक्य आहे तेवढं देतो, पण ते बाकीचे लेक्चर असतात, पुस्तकी कामं असतात, त्यामुळे तितकं सगळ्यांना वेळ देता येत नाही. तरी पण आपले इतर शिक्षक वगैरे त्या फोनवर तुम्हाला माहिती देत असतात. अकोला SRP, जळगाव SRP लेखी परीक्षा 9 तारखेला आहे. SRPचं पेपर 7 आणि 9 तारखेलाच आहे ना. काय तुमचा प्रश्न काय मला समजा. हॉल तिकीट जर निघत नसेल तर मी काय सांगितलं, पहिल्यांदा तुम्ही मेल करा ना त्यांना. मेल करा, मेल करून हॉल तिकीट नाही निघालं तर दुपारी मग फोन करा उद्या, मग आपण बघू काय करायचं ते. हां, हॉल तिकीट संदर्भात तोच मी प्रश्न सांगितलं की तुम्ही निश्चितपणे मेल करा. ठीक आहे, सर्वांना तर माझ्या शुभेच्छा कायमच तुमच्याबरोबर आहेत. निश्चितपणे तुमचे पेढे खाण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. शांत डोक्याने परीक्षा द्या. सर्वांना येणाऱ्या भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी, SRP भरतीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. 1-2 दिवसांनी मी निश्चित पुन्हा लाईव्ह येणार आहे आणि तुम्हाला जे जे काय आणखीन चालू घडामोडी संबंधित काय मला वाटतं महत्त्वाचं ते मी तुम्हाला देणार आहे. तुर्तास आपण इथंच थांबूया. धन्यवाद.